श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर मी खूप दिवसानंतर व्हिडिओ करते कारण बरेच दिवसापासून व्हिडिओज केले नाही. तर घरामध्ये ना थोडंसं फर्निचरचं काम चालू होतं. जी मोठी बेडरूम आहे ना, तर त्या बेडरूममध्ये फर्निचर करून घेतलं. तर त्याच्यामुळं काही व्हिडिओज नाही करता आले कारण आमचे जे कारागीर होते काम करणारे, तर ते दादा आहे ना सकाळी 7 वाजता यायचे, तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कधी 7 वाजेपर्यंत ते काम करायचे. तर ते घरात असताना मला व्हिडिओज नाही करता आले कारण त्यांची जी मशीन आवाज करते, त्यांची ते कटर, तर त्याच्यामुळं आणि माझ्याकडे कसा माझ्याकडं स्पीकर नसल्यामुळं मला थोडासा तो प्रॉब्लेम झालेला आहे. तर मी सध्या म्हणजे व्हिडिओज केले नाही, म्हणजे आपले व्हिडिओज नाही आले चॅनलला. तर आपलं चॅनल थोडंसं आता डीप झालेलं आहे, म्हणजे आपल्या चॅनलची जी ग्रोथ आहे तर ती कमी झालेली आहे. तर मला आशा आहे की तुम्ही माझ्या चॅनलला परत चांगला सपोर्ट करसाल, चांगल्या पद्धतीनं पाहसाल. तर चला, मी आता हा व्हिडिओ आहे ना मी 2-4 दिवसापूर्वीच करून ठेवलेला होता, पण तो एडिट करायला थोडासा वेळ लागला कारण घरात फर्निचरचं काम चालू होतं ना, तर त्याच्यामध्ये बरंचसं लक्ष द्यावं लागलं. तर त्याच्यामुळं व्हिडिओज नाही करता आला, तर म्हणजे एडिट करता नाही आला मला. तर ह्या व्हिडिओला 4-5 दिवस झालेले. तर इथं सकाळी सकाळी मी स्वयंपाकाची तयारी करत होते कारण आता देवांश पण आहे ना स्कूलमध्ये जायला लागला. तर तो छान जातो आहे, म्हणजे बिलकुल रडत नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित. सकाळी पण लवकर उठतो कारण तिची जी स्कूल बस आहे तर ती 9 वाजताच येते. तर त्याच्या पहिलेच तो सकाळी उठतो, अंघोळ करून ब्रश करून दूध पिऊन तो व्यवस्थित म्हणजे न रडता स्कूलमध्ये जातो. तर ते पण सध्याचं त्याच्यामुळे मधामध्ये ना आपले व्हिडिओ स्टॉप झालेले होते कारण आम्ही त्याला 5-6 दिवस नेऊन सोडलं. 5-6 दिवस म्हणण्यापेक्षा त्याला जवळपास आम्ही 8-10 दिवस स्कूलमध्ये नेऊन सोडलं. तर ते आम्ही जेव्हा त्याला नेऊन सोडायचो तर आम्ही त्याला घेऊनच यायचो घरी, म्हणजे 9 वाजता नेलं की 11 वाजता त्याला आम्ही परत घेऊन यायचो कारण आम्ही तिथंच थांबायचो कारण त्याचे पप्पा त्याला सोडतच नव्हते. तर आमचे त्याच्यामध्ये 8-10 दिवस गेले. तर त्याच्यामुळे व्हिडिओ काही करता नाही आले आणि तो रडत पण होता 2-3 दिवस. तर पण आता तो छान स्कूलमध्ये जातो आहे. तर इथं त्याच्या सकाळी डब्याची घाई असते कारण त्याच्या पप्पाचं आणि त्याचं दोघांचं जाणं सोबतच झालेलं आहे. ते 8:30 वाजता जातात आणि देवांश 9 वाजता जातो. तर इथं मला दोघांचाही टिफिन बनवावा लागतो सकाळी. तर दररोज मी त्याला छान पोळी भाजीच देते टिफिनमध्ये आणि तो एक छोटी पोळी टाकली ना तर तेवढी पोळी भाजी तो व्यवस्थित खाऊन येतो, म्हणजे स्कूलमध्ये त्या मॅडम सगळं त्यांना व्यवस्थित खाऊ घालतात. तर इथं मी आज छान मटकीची भाजी बनवलेली होती. तर चला, इथं तुमच्याशी बोलता आता माझी भाजीसुद्धा बनवून झालेली आहे. तर चला, तुम्ही माझ्या चॅनलला परत सपोर्ट करा आणि माझ्याकडून जे व्हिडिओ आले नाही तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला म्हणजे माफी मागते. तर मी आता याच्यानंतर तुम्हाला छान व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार. तर मी आशा करते की तुम्ही माझ्या चॅनलला परत लाईक करसाल, शेअर करसाल आणि सबस्क्राईब करसाल. तर मी अशी आशा करते. तर इथं मी छान मटकीची भाजी बनवली आणि देवांच्या टिफिनमध्ये सुद्धा मी मटकीचीच भाजी दिली. देवांश स्कूलमध्ये गेला आणि तो स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर आहे ना मी बाहेरचे जे झाडं आहे आपण लावलेले, तर त्या झाडांची कटिंग करायची होती कारण आता पावसाचे दिवस सुरू झालेले. नवीन ग्रोथ होण्यासाठी झाडांची कटिंग करावं लागते. तर इथं हे आंब्याचं झाड आणलेले गावाकडं नेण्यासाठी, म्हणजे आंब्याची कलम. आणि इथं तुम्हाला हे दिसत असेल बाजूला, तर हे ॲपलचं झाड आहे म्हणजे सफरचंदाचं. तर त्याचीसुद्धा एक कलम आणलेली आहे, ही माझ्या मिस्टरांनीच आणलेली आहे. तर हे 2 कलमा आम्ही घरी गावाकडे जाणार ना तेव्हा घेऊन जाणार. तर मी त्याला दररोज पाणी टाकते. तर जेव्हा ही कलम आणली तर तेव्हाच आहे ना मी बेलाचं झाड आणलेलं आहे, हे बघा तुम्हाला दिसत असेल. तर त्याला छोटे छोटे पानंसुद्धा आलेले आहे आणि वरचे जे पानं दिसत आहेत ना तुम्हाला, तर हे त्याला नवीन आलेले आहे. आणि हे दिसतंय तुम्हाला इथं एक छोटंसं पान. तर इतकं छान बेलाचं झाड आहे, म्हणजे एकदम टवटवीत झालेलं आहे. तर म्हटलं चला, कारण घरामध्ये ना फर्निचरचं काम चालू असल्यामुळं म्हणजे शिल्लकचे काहीच कामं केले जात नाही, म्हणजे नॉर्मल आपले तेच कामं, स्वयंपाक, झाडझूड, बाकी काहीच कामं करता येत नाही. तर म्हटलं आपण हे काम तरी करून घेऊया कारण झाडांना कसं थोडंसं आपण काळजी घेतली व्यवस्थित, त्याची दरवर्षी कटिंग केली तर त्या झाडांची ग्रोथ छान होते आणि झाडांनाही छान पोषण भेटतं. तर इथं मी झाडांची कटिंग करून घेत होते. एक्स्ट्राचे जे झाडं आलेले होते तर ते कट करत होते. खूप दिवसापासून करायचे होते पण ते करणंच झाले नाही. तर इथं बाहेरचं वातावरण एकदम छान होतं, थंडगार.
तर आता सध्या कूलरही काढून टाकलेले आहे, कारण पावसाचे दिवस झाले, म्हणजे पावसाळा सुरू झालेला आहे, तर कूलर पण काढलेले, ते सुद्धा काम आम्ही सकाळीच करून घेतलेलं आहे. आणि इथं मी ना छोट्या छोट्या कुंड्या बोलवल्या होत्या, ऑनलाईनच बोलवल्या, तर इतक्या छान आल्या. बस बहुतेक 300 रुपयाच्या त्या 5 आलेल्या आहे. तर इतक्या छान कुंड्या आलेल्या आहे, वेगवेगळ्या बोलवल्या होत्या म्हणजे कलरमध्ये. तर हे बघा, इथं एकदम मस्तपैकी कुंड्या आलेल्या आहे. तर आणि त्याचं जे मटेरियल आहे ते पण इतकं छान होतं, म्हणजे एकदम जाड्या जाड्या होत्या. तर असे 5 प्रकारच्या ह्या कुंड्या आलेल्या आहे. ऑनलाईन बोलून पाहिल्या, म्हणजे एकदम छोट्याही नाही आणि एकदम मोठ्याही नाही, म्हणजे मीडियम साईजमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये ना जे हे ब्लॅक कलरचं दिसतंय, तर त्याच्यामध्ये हा ट्रे आलेला आहे, कारण ही जी कुंडी आहे तर ती खराब होणी म्हणून त्याच्यामध्ये वेगळा हा त्यांनी एक छोटी कुंडी दिलेली आहे, तर ती त्याच्यामध्ये टाकायची, त्याच्यात माती भरायची आणि झाड लावायचं. तर इतक्या छान आल्या. फक्त 300 रुपयाच्या त्या 5 कुंड्या आलेल्या आहे, 5 म्हणजे जवळपास 10 कुंड्या. तर म्हटलं चला आता याच्यामध्ये आपण झाडाची कटिंग करतोय, तर याच्यामध्ये जे झाडं आपण कट करणार आहे तर ते झाडं आपण याच्यामध्ये लावायचे. तर हे बघा, त्याला छिद्र पण खूप छान, म्हणजे मोठाले छिद्र होते, म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण पाणी टाकणार तर ते खाली त्या कुंडीमध्ये पडणार. तर ते आपण काढूनही टाकू शकतो आणि कुंडी स्वच्छही करू शकतो, धुणंही काढू शकतो. तर मला खूप आवडल्या. तर तुम्हाला बोलवायचे असल्या तर तुम्ही नक्की बोलू शकता ऑनलाईन. तर इथं आमच्या इथं मातीचं काही म्हणजे असं हे नाही, आमच्या या आजूबाजूनं खूप सारी माती आहे. तर इथं मी एका टोपल्यामध्ये माती भरून आणलेली होती, तर ती माती मी आता या कुंड्यांमध्ये टाकते. एकदम मोकळी मोकळी आणि एकदम मऊसूत अशी माती सध्या म्हणजे पावसामुळं झालेली होती. तर इथं मी हे झाडं लावून देते, कारण हे झाडं जास्तीचे झाले होते त्या कुंडीमध्ये. तर मला हे झाडं आहे ना शक्यतोवर घरामध्ये ठेवायचे, तर मी दाखवणारच तुम्हाला पुढे. तर म्हटलं चला काही दिवस आपण ते बाहेर ठेवू. पावसाचं पाणी जेव्हा झाडांना लागतं तर त्या झाडांची वेगळीच ग्रोथ होते आणि त्या झाडांना वेगळीच शायनिंग येते. तर म्हटलं आता हे लावून देऊ आणि काही दिवस आपण ते पावसामध्ये ठेवू. तर इथं म्हटलं आता लावून घेऊया हे झाडं. तर इथे मी छान झाडं लावून घेत होते. तर मला झाडं लावायला खूप आवडतात. तसं वास्तविक माझ्या मिस्टरांना झाडं काही जास्त आवडत नाही, कारण आम्ही जो भागात राहतो ना तर तिथं इचू काट्याचा जास्त म्हणजे त्रास आहे. तर ते म्हणतात की नको, जास्तीचे झाडं नको. मला झाडं लावायला खूप आवडतात, म्हणजे माझ्या वडिलांना शेती करायला खूप आवडते. तर त्यातलाच विषय म्हणजे मला मातीतले कामं जास्त करायला आवडतात. तर इथं माझी झाडं लावणं सुरू होते. तर देवांश स्कूलमध्ये गेला ना तर खूप सारे कामं होतात, कारण आता सकाळी आता सध्या तिची स्कूल 11 वाजेपर्यंत आहे, पण जेव्हा पुढे आहे ना तिची स्कूल आहे ना तर 1 वाजेपर्यंत राहणार आहे. तर 1 वाजेपर्यंत म्हणजे माझे पुष्कळ म्हणजे जवळपास सगळे कामच होऊन जाणार. आणि पण तो जातोय ना तर मला घरी करमत नाही, कारण त्याची मला सवय झालेली होती, कारण तो माझ्या जवळच होता ना खूप दिवस, म्हणजे एवढ्या दिवस. तर मला 2-3 दिवस तर म्हणजे आम्ही त्याला सोडलंच नाही, आम्ही त्याच्या स्कूलमध्येच थांबलो. पण आताही तो स्कूलमध्ये जातोय ना तर मला दिवसभर म्हणजे 1-1:30 वाजेपर्यंत मला करमतच नाही. तर इथे हे दिसते तुम्हाला, तर हे फार्मचं झाड आहे. तर मी 2 फार्मचे झाड आणलेले आहे, तर मी दाखवणार तुम्हाला ते पुढं. पण त्यातलं मी छोटंसं एक रोपटं आहे ना तर त्या म्हणजे एकदम आल्हादी काढून घेतलं होतं. म्हटलं आपण लावू, हे छोट्या कुंडीमध्ये लावून पाहू, जर झालं व्यवस्थित तर ठीक, नाही तर मग याच्यामध्ये आपण दुसरं झाड लावू. तर इथं मी हे लावून पाहिलं सध्याचं, जर त्याला छान पालवी आली तर छान. तर इथं मी तुम्हाला सध्या आहे ना व्हॉईस ओव्हरच देते, कारण घरामध्ये एवढा मशीनीचा आवाज सुरू आहे, तर त्या मशीनच्या आवाजमुळं काय होतं, व्हिडिओ एडिटच नाही केले जात. तर इथं त्याच्यामुळे मी काय करते, व्हॉईस ओव्हरच देते. तर चला, इथं माझे झाडंसुद्धा लावून झालेले आहे आणि इतक्या छान मला खूप आवडल्या कुंड्या. जर तुम्हाला बोलवायच्या असतील ना तर नक्की बोलवा. तर चला ताईंनो, आपल्या चॅनलला परत सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलची ग्रोथ करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर दुसऱ्याला शेअर करा. बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ आले नाही, तर मलाही असं म्हणजे फारसं करमत नव्हतं, असं वाटायचं आपलं काहीतरी एक काम राहिलेलं आहे, आणि आपल्याला आता त्याची सवय झालेली होती ना, तर त्याच्यामुळं मला थोडंसं म्हणजे ते चांगलं नव्हतं वाटत की आपण व्हिडिओ करत नाही. तर चला, मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. हा व्हिडिओ मी 2-3 दिवसापूर्वीच करून ठेवलेला होता, पण तो एडिट करायला थोडासा वेळ लागला. तर चला, इथं तुमच्याशी बोलता बोलता माझे झाडं लावणं झाले, झाडांची कटिंगसुद्धा करून झालेली आहे. मी दाखवणार तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये की मी झाडं कशा पद्धतीनं लावलेले आहे. मी या व्हिडिओमध्ये तर काही तुम्हाला दाखवणार नाही. तर चला, आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या व्हिडिओला असा सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलची परत ग्रोथ करा. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine.